नमस्कार मंडळी, झटपट इन्फोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजची बातमी खास आहे, विशेषतः महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि पालकांसाठी। तयार रहा एका मोठ्या बातमीसह। आपण शाळेत पाहतोच विद्यार्थी एका ठरलेल्या गणवेशात येतात, त्यामुळे एक शिस्त दिसते। पण विचार करा, जर याच शाळेत शिक्षक सुद्धा एका विशिष्ट आणि सारख्या ड्रेस कोडमध्ये आले तर वातावरण कसं बदलेल, विद्यार्थ्यावर याचा काय परिणाम होईल, याच विचारातून राज्य सरकारने घेतला आहे एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। आता फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांसाठी सुद्धा लवकरच लागू होणार आहे एक समान ड्रेस कोड। होय, तुम्ही बरोबर ऐकले, एक राज्य एक गणवेश ही संकल्पना आता शिक्षकांसाठी प्रत्यक्षात येणार आहे। हा निर्णय का घेतला, यामागे उद्देश काय, तर शाळेत एक सकारात्मक शिस्त लागावी, शिक्षकांमध्ये एकीची भावना वाढावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणवेशातल्या शिक्षकांना पाहून विद्यार्थ्यांचे चांगले संस्कार घडवावेत, त्यांनाही शिस्तीची महत्त्व वाटावे, शाळेचे संपूर्ण वातावरण अधिक प्रेरणादायी व्हावं, हा त्यामागचा विचार आहे। ही कल्पना शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मालेगाव तालुक्यातील अंजक शाळेच्या दौऱ्यादरम्यान सुचली आहे। तिथे सर्व शिक्षकांनी स्वइच्छेने एकसारखा गणवेश परिधान केला होता, ज्यामुळे शाळेत एक वेगळीच ऊर्जा आणि आदर्श निर्माण झाला होता। याच प्रेरणेतून त्यांनी हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करण्याची घोषणा केलेली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की याचा आर्थिक भार शिक्षकांवर पडणार का, तर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की नाही, यासाठी सरकार विशिष्ट निधीची तरतूद करणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पैसे यासाठी खर्च करावे लागणार नाही। ही खरंच एक दिलासादायक बातमी आहे। या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केल्या जाईल आणि त्या संदर्भात अधिकृत शासन निर्णय GR सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना लवकरच नव्या ड्रेस कोडमध्ये आपण पाहू शकू। तर मित्रांनो, शिक्षकांसाठी या नव्या ड्रेस कोड बद्दल तुमचे काय मत आहे, तुम्हाला हा निर्णय कसा वाटला, शाळेतील शिस्त आणि वातावरणासाठी हा बदल उपयुक्त ठरेल का, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, अशाच महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी झटपट इन्फो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।